मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहे जो वाटाणा पीक आहे। तर मित्रांनो, वाटाणा पिकामध्ये भुरी रोग जो येत असतो, तर मित्रांनो या भुरी रोगाची ओळख बघायची आहे आणि त्याचबरोबर त्याला नियंत्रण कसं करायचं ते सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू की भुरी रोग जो आहे तर तो कसा येतो आणि त्याला ओळखायचं कसं। तर मित्रांनो, भुरी रोग जो आहे तर तो वाटाण्याचे जे खालचे पान आहे तर त्या खालच्या पानाला आपल्याला अगोदर जे की आपण जर पानाला हात जर लावला तर ते आपल्याला पिठासारखं जे व्हाईट आहे तर ते पांढरं आपल्या हाताला लागतं मित्रांनो। तर पांढरे ज्यामध्ये टिपके टिपके आपल्याला त्यामध्ये दिसतात। तर मित्रांनो, हे आहे भुरी रोग। तर मित्रांनो, जो भुरी रोग आहे तर या भुरी रोगाला जर आपण कंट्रोल जर केलं नाही तर त्यामध्ये जे की वाटाणे पीक आहे तर ते पूर्णतः आपलं खराब होऊन जातं, त्यामध्ये ते वाळून जातं। तर मित्रांनो, भुरी रोग हा आपल्याला पिकामध्ये जाणवला की लगेच त्यामध्ये फवारणी करायची आहे आणि त्याला नियंत्रित करायचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये त्यामध्ये घट बघायला मिळणार नाही। तर मित्रांनो, भुरी रोग जो असा आहे की एकदा प्लॉटमध्ये जर लागला तर तो पूर्णतः प्लॉट खराब करण्याची स्थितीमध्ये असतो। मग त्यामुळे मित्रांनो, भुरी रोगाला आपल्याला आळा घालणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, मग भुरी रोग हा जे की थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात वाढत असतो, त्यामध्ये जे कोरडं वातावरण आणि थंडी जास्त असले की त्यामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्यामध्ये वाढत असतो। मग मित्रांनो, अशामध्ये आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे आणि त्याला कंट्रोल करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, भुरी रोगाला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी जे बुरशीनाशक आहे तर त्यामध्ये ट्युबिकोनाझोल सल्फर जे बुरशीनाशक आहे, तर मित्रांनो हे उत्कृष्ट बुरशीनाशक आहे, तर याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर मित्रांनो, ट्युबिकोनाझोल सल्फर जे बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे आणि फवारणी करायची आहे। किंवा मित्रांनो, आपण त्यामध्ये हेक्झाकोनाझोल जे घटक असलेलं बुरशीनाशक आहे तर मित्रांनो ते सुद्धा आपण फवारण्यासाठी घेऊ शकता। तर हे 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आहे। मित्रांनो, हे दोन्ही जे बुरशीनाशक आपण सांगितले आहे तर हे आपल्या बजेटमधले आहे, स्वस्तातले चांगले रिझल्ट देणारे बुरशीनाशक आहे। तर या दोन्हीमधील आपल्याला कोणतंही एक बुरशीनाशक घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास 10 म्हणजे 5 ते 6 दिवसाच्या अंतराने आपल्याला दोनदा त्यामध्ये फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये बुरशीचं जी भुरी आहे तर त्यामध्ये आपल्याला कंट्रोल बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या दोन बुरशीनाशकामधील आपण एक कोणतेही बुरशीनाशक घेऊन त्यामध्ये फवारणी करा किंवा आपण आलटून पलटून जरी केलं तर त्यामध्ये आपल्याला नियंत्रण बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने भुरी रोगाला आपण वाटाणे पिकामधील नियंत्रित करू शकता। तर मित्रांनो, धन्यवाद।